असता नामकरण विधी सोहळा, म्हणजे आज आनंद समारंभ संपला संध्याकाळी, आजच्या दिवसभराचा कार्यक्रम. आता भजनाच्या कार्यक्रमात त्याची सांगता सुद्धा होईल. आम्ही आमच्या घरी जाऊ, सगळे सगळे मित्रमंडळी आपापल्या घरी जातील, बाळाच्या आजोबा आपल्या कामाला जातील, पप्पा आपल्या कामाला जातील, बरोबर ना. मग घरामध्ये राहिली कोण? आई आणि बाळ, बरोबर की नाही. मग त्या आईची आणि बाळाच्या गोष्टी काय असतात ते तुम्हाला गजराच्या या पाळण्याच्या शेवटी सांगतो. आईच्या भावना काय असतात त्या बाळाप्रती, आणि आई त्या बाळाला सांभाळण्यासाठी बाळाला आपल्या मनातलं मनोगत कशा प्रकारे सांगते. आणि आनंद राज आम्हाला आमच्या घरातला मुलगा वाटतो, आमच्या बडटी बघलीप्रमाणे, संदेश प्रमाणे. आणि त्यांची मैत्री बघावी तर संदेश राजची, म्हणजे खरंच सांगतो. कारण ते मला वाटतं राजचा जन्म तिकडे झाला पांगरटला, शाळा, लहानपण, बालपण वगैरे सगळं. आणि त्यांची अजूनही मैत्री तशीच आहे, घट्ट एकदम. त्यामुळे आनंद वाटतो. आणि राजला आम्ही कधी आमच्यावरती मानलं नाही. आमच्या मुला माझ्या पुतळ्यांप्रमाणे, भाज्यांप्रमाणे त्याला आम्ही एक दर्जा देतो. आणि राज सारखं नवर तुका बघलो, लक्षात आहे ना. राज सारख्या नवऱ्याची संगत तुका मिळाली, तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची मला हिंमत नाही. राजमध्ये करायची बायको म्हणून सांगत जरी ना, तरी समोर तो माणूस टरका बोलतो. ही प्रत्येक माणसाने आपली ओळख निर्माण करायची असते, अर्थात वाईट मार्गाने नव्हे, चांगल्या मार्गाने सुद्धा, बरोबर ना. मग म्हणून आपल्या मुलाला आपण संस्कार काय द्यायला पाहिजे, आपल्या घराचे संस्कार काय आहेत, आपल्या कुळाचाराचे संस्कार काय आहेत, आपल्या मर्यादेचे संस्कार काय आहेत, बरोबर ना. आपण माणूस म्हणून काय जन्माला, आपण काय वागलं पाहिजे. आणि ते संस्कार जर आपल्या मुलाला दिले, मी नेहमी सांगतो, पुढचंच मूल वाईट म्हणून जन्माला येत नाही. जन्माला त्याला संस्कार तुम्ही आई वडील म्हणून किती द्याल, कसे चांगले वाईट द्याल, त्याच्यावर त्याचं जीवन अवलंबून असतं. म्हणून त्या बाळाला आमच्या सुद्धा लाख लाख शुभेच्छा. त्याला उदंड आणि निरोगी असं आयुष्य लाभू देत, सर्व स्तरावर त्याला यशप्राप्ती व्हावी. आणि चांगले संस्कार आई वडिलांकडून, या कुटुंबाकडून, आजी आजोबांकडून त्याला मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्या मात्र खरोखरच धुरी ना. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी, गातो मी अंगाई भजनी, गातो मी अंगाई. कारण काय, प्रत्यक्ष त्या बाळाला झोपी देऊ आम्ही येऊ शकत नाही. आता भजन करून आम्ही जाणार, परंतु या आमच्या भावना आहेत, भजनातून आम्ही त्या प्रेझेंट करू शकतो की आम्ही सुद्धा त्या बाळाला या भजनाच्या माध्यमातून, आमच्या कलेच्या माध्यमातून झोके देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून गातो आम्ही अंगाई बाळा, भोजवी तेराई बाळा, भोजवी तेराई बाळा, भोजवी तेराई. सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी, सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी, सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी, गातो आम्ही अंगाई भजनी, गातो आम्ही अंगाई भजनी, गातो आम्ही अंगाई भजनी, गातो आम्ही अंगाई भजनी, गातो आम्ही अंगाई बाळा, तुझे तेराई बाळा, तुझे तेराई बाळा, आज आहे बाळा तुझ्या बारशाची हाई, 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 आज आहे बाळा तुझ्या बारशाची हाई. सगळे सोयरे मित्र आले दादा ताई, 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 सगळे सोयरे मित्र आले दादा ताई. उगी उगी राही बाळा तुगाई, उगी उगी राही बाळा तुगाई, सोनाली तेराई बाळा, सोनाली
आनंदाने नाचत आली अक्का मावशीबाई 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 छोट्या मोठ्या पिंट्याला वाटे नवलाई 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 छोटे म्हणजे घरातील लहान मुलं असले तर आता इथं तसं नाही आहे आता आपण समजून जायचा छोट्या मोठ्या पिंट्याला वाटे नवलाई छोट्या मोठ्या पिंट्याला वाटे नवलाई छोट्या मोठ्या पिंट्याला वाटे नवलाई तो डोळे बाळा साखरला सुवाई तो डोळे बाळा साखरला सुवाई डोळाई तेराई डोळाई तेराई डोळाई तेराई सुखी ठेव बाळा विठ्ठले रखुमाई 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 श्रीपाद नाव आपल्या कानामध्ये देई 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 समर्थ नाव आपल्या कानामध्ये देई समर्थ नाव आपल्या कानामध्ये देई समर्थ नाव आपल्या कानामध्ये देई विठुदास ठोके हा पाळण्याची विठुदास ठोके हा पाळण्याची डोळाई तेराई डोळाई तेराई डोळाई डोळ्यात वाळला रेशमाची डोरी डोळ्यात वाळला रेशमाची डोरी जातो आम्ही अंगाई भजनी जातो आम्ही अंगाई डोळाई तेराई